श्री स्वामी समर्थ। अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करता येत नसेल तर ही वस्तू करा खरेदी, घरात भरभराट होईल। अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक असा मुहूर्त आहे। या दिवशी सोनं खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं। बरेच जण या दिवशी सोनं खरेदी करतात। तुम्हाला जर या दिवशी सोनं खरेदी करणं जमत नसेल तर तुम्ही या काही वस्तू खरेदी करू शकता। वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया असे म्हणतात। अक्षय तृतीया हा मुहूर्त खूप शुभ मानला जातो। अक्षय तृतीया हा लक्ष्मीचा दिवस मानला जातो। या दिवशी सोनं खरेदी करणं खूप शुभ मानले जाते। या शुभ दिवशी नवीन कामांना देखील सुरुवात केली जाते। या दिवशी दान करणे देखील शुभ मानले जाते। मित्रांनो, अक्षय तृतीयेला काही कारणामुळे तुम्हाला जर सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही कवड्या खरेदी करून घरी आणू शकता। पहिली वस्तू म्हणजे कवड्या। ह्या लक्ष्मीला खूप प्रिय असतात, त्यामुळे कवड्या खरेदी करू शकता। तसेच कवड्या खरेदी करताना त्या 11 खरेदी करा आणि त्याची पूजा करावी। लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील। दुसरी वस्तू म्हणजे एकाक्षी नारळ आहे। हा नारळ लक्ष्मीचेच रूप मानले जाते। घरात एकाक्षी नारळ असणे म्हणजे घरात लक्ष्मी प्रसन्न असते असे मानले जाते। त्यामुळे अक्षय तृतीयेला एकाक्षी नारळ खरेदी करणे खूप शुभ मानले जाते। त्यामुळे या अक्षय तृतीयेला एकाक्षी नारळ खरेदी केल्यास तुमच्या घरातील सगळ्या समस्या ह्या कमी होतील आणि लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील। तिसरी वस्तू म्हणजे शंख आहे। शंख घरात असणे खूप शुभ मानले जाते। शंख हा लक्ष्मीचा भाऊ मानला जातो। त्यामुळे शंखाची पूजा केल्यास लक्ष्मी प्रसन्न होते। शंख हा घरात असल्यास लक्ष्मीचा वास घरात असतो असे मानले जाते। त्यामुळे या अक्षय तृतीयेला दक्षिणावर्ती शंख हा घरी घेऊन या, म्हणजे लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल। टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे। यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही। त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला